नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जात आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब आणि आत्ताची सध्या लक्षात घ्या की लाडक्या बहिणींची एकच कमेंट की आम्ही पात्र असून नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचा लाभ आमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आलेला नाही आहे। तर असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत आणि या संदर्भातला अगदी प्रॉपर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत। तर साधारणतः सगळ्यांनाच माहिती आहे की यापूर्वीचे जे लाभ वितरण आहे ते साधारणतः 2 ते 3 दिवस व्हायचे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ केवळ एकाच दिवशी वितरित करण्यात आला। याच्यामध्ये अनेक मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी आहेत, तर यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये लाभ आले नाही। आकडेवारी कन्फर्म अशी सांगू शकत नाही आहे, तरी याच्यामध्ये लक्षात घ्या काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचं DBT ॲक्टिव्ह आहे, त्याचबरोबर त्यांची KYC प्रॉपर झालेली आहे आणि त्यांना मागील हप्ते येत होते ऑक्टोबरपर्यंत, पण लक्षात घ्या पुढील हप्ता आले नाही आहे आणि अशा लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना लाभ आले नाही आहे। मग अशा लाडक्या बहिणी पात्र असून अपात्र आहेत का? तर याच्यामध्ये आपण सांगत आहोत की सध्या सोशल मीडियावरती हप्ते न आलेले आहेत, म्हणजेच लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत असं देखील सांगण्यात येत आहे। तर याच्यामध्ये निकषामध्ये न बसणाऱ्या जर लाडक्या बहिणी असतील, तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल, उत्पन्न मर्यादा जास्त असेल, तुमच्या पतींच्या नावे लक्षात घ्या की IT रिटर्नची फाईल जात असेल तर तुम्ही अपात्र असाल। दुबार नोंदणी म्हणजेच लक्षात घ्या एकापेक्षा अनेक योजनांचा लाभ घेत असाल तर तुमचा लाभ जर बंद झाला असेल तर तुम्ही अपात्रच असणार आहात, त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्या की लाभ येणार नाही आहे। ही मात्र बाब कन्फर्म होती, कारण का कागदपत्र पडताळणी ही प्रोसेस कायम चालणारी प्रक्रिया आहे। पण याच्यामध्ये या निकषांमध्ये बसून देखील अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजून लाभ आले नाही आहे आणि यातील काही महिला ज्यांचे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अकाउंट होते तर यांचं जे आधार सेविंग आहे डायरेक्ट डिॲक्टिवेट झालं। त्यांचं स्टेटस तुम्ही चेक केला तर अकाउंटमध्ये क्रेडिट करून देखील DBT ॲक्टिव्ह नसल्यामुळे हा लाभ आहे परत गेलेला आहे। मग अशा लाडक्या बहिणी केवळ क्षुल्लक कारणामुळे त्यांचा लाभ आहे तो पुन्हा मागे गेलेला आहे आणि काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचा लाभ वितरित केलेला नाही आहे, हे देखील आपण स्टेटस चेक केलेलं आहे। आणि याच्या संदर्भातली अपडेट कालच आपण दिली होती की मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत यांनी देखील सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींचा लाभ वितरित होणार नाही आहे अशा लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो देखील पुन्हा वितरित होणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या अजून तरी अपात्रतेसंदर्भात शासनामार्फत कोणतीच नोटीस आली नाही आहे की एवढ्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे का? आणि आता राहिला प्रश्न KYCचा, तर KYCमध्ये देखील काही लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत अशी देखील माहिती येत आहे। पण लक्षात घ्या की अजून शासनामार्फत असं परिपत्रक असेल किंवा तशी सूचना देण्यात आली नाही आहे। काही लाडक्या बहिणी संबंधित विभागामध्ये जाऊन देखील माहिती घेत आहेत, त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुमची KYC चुकलेली आहे। अशा लाडक्या बहिणींनी थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे, कदाचित शासनामार्फत, कारण का KYC न झालेल्या लाडक्या बहिणींची संख्या जास्त असल्यामुळे कदाचित हा KYCचा ऑप्शन देखील पुन्हा उपलब्ध होऊ शकतो। त्यामुळे लक्षात घ्या पात्र असून देखील लाभ आला नसेल तर तुम्ही अपात्र नाही आहे, हीच महत्त्वाची अपडेट आहे। हप्ते वितरण पुन्हा सुरू होऊ शकतं। साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटींपेक्षा जास्त असल्यामुळे हप्ते वितरणास 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो। त्यामुळे लक्षात घ्या आज तरी हप्ते वितरण सुरू होणार नाही आहे, 16 तारखेला देखील हप्ते वितरण सुरू होण्याची शक्यता कमी आहे। निवडणूक आणि निवडणुकांचा निकाल तर याच्यानंतर म्हणजे 16 तारखेला संध्याकाळपासून किंवा 17 तारखेला पुन्हा हप्ते वितरण होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात आपण वेळोवेळी माहिती घेतच आहोत। तर बरोबर लक्षात घ्या की तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणासाठी थोडी प्रतीक्षा करायची आहे। या संदर्भातले शासनाचे संकेत लक्षात घ्या की अपात्रतेसंदर्भातलं काय झालेलं आहे, लाडक्या बहिणी किती प्रमाणात अपात्र झालेल्या आहेत, या संदर्भात देखील मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील, त्यानंतरच तुम्हाला या संदर्भात तथ्यता देता येणार आहे। तर अशा प्रकारे हप्ते आले नाही आहेत, थोडा वेळ प्रतीक्षा करा। तर त्यांना पात्र असून देखील हप्ते आले नसतील तर अशा लाडक्या बहिणींना हप्ता येणारच आहे। KYC केली नसेल अशा लाडक्या बहिणींना लाभ आलेला आहे आणि तो लाभ देखील साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंतचाच येणार आहे। KYC केलेल्या लाडक्या बहिणींनाच पुढील लाभ कंटिन्यू आणि त्याचबरोबर KYC न केलेल्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा पुढील महिन्याचा लाभ येणार नाही आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।